वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि याच्याच निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी भव्य आंदोलन केलं। ऑनलाईन एमपीएससी परीक्षेला तीव्र विरोध करत सर्व परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी आंदोलकांनी केली असून यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा एल्गार पाहायला मिळालाय। मराठवाड्याच्या राजधानीत विद्यार्थ्यांचा आक्रोश। पेपरफुटी विरोधात विद्यार्थी एकवटले। सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी। पेपरफुटीच्या घटनांविरोधात आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचं भव्य आंदोलन झालंय। आमदार रोहित पवार, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके, विठ्ठल कांगणे, दीपक केदार, नितेश कराळे आणि रविराज साबळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलंय। पावसातही हजारो विद्यार्थी भिजले तरीही आंदोलनात सहभागी झाले। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी रोखून ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पेपरफुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो, एमपीएससी मध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे व त्याच्याच बरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत, त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत। त्यामुळे आंदोलन मोठं होईल। हे केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, याला कुठलाही नेता नाही, याला कुठलंही नेतृत्व नाही। हे विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातलं आंदोलन आहे। मी एक शिक्षक या नात्याने इथं आलोय। इथं येणारे भरपूर नेते येतील, पाठिंबे देतील, पण कुठल्याही नेत्याला क्रेडिट घेण्याचा अधिकार इथं नाहीये। हे नेत्यांसाठीचं आंदोलनच नाही, हे केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे। जे बी येतील पाठिंबा देतील, पण नेत्यामुळे इथं पब्लिक येणार नाही। विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे, तो अन्याय मिटवण्यासाठी विद्यार्थी इथे एकत्र आला। छत्रपती संभाजीनगर येथे पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचं भव्य आंदोलन झालं। यानंतर पुण्यात देखील भव्य आंदोलन करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात आणि पेपरफुटी थांबवावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यावेळी अभ्यास करणाऱ्यांचे पेपर फुटतात, खासदार आमदार फुटतात, मात्र यापेक्षा पेपरफुटीचं प्रकरण अधिक गंभीर आहे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। पुन्हा होणाऱ्या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी होणार असा इशारा आंदोलकांनी दिलाय। हे देशाचे युवक बसलेले आहेत, जे 17 दिवसापासून काय मागतायत? न्याय मागतायत। फक्त कशासाठी? नीट मध्ये 20 पेक्षा जास्त स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे आणि ती आत्महत्या कशामुळे झाली आहे? पेपरफुटीमुळे झालेली आहे। पेपरफुटी जर झाली नसती तर विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली नसती आणि मला अमेरिकेवर यायची गरज पडली नसती आणि 17 दिवसापासून जे देशातले हजारो लाखो युवक सोबत निघाले त्यांना गरज नसती पडली रस्त्यावर यायची। तर कुठं ना कुठं सरकारने याची दखल घेतली पाहिजे। हे सरकार उडवाउडवीचे सरळ उत्तर देत आहे। आम्हाला परीक्षा ऑफलाईन पाहिजे। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। अमरावतीला आंदोलन झालं, वर्धेला झालं, यवतमाळ झालं, वणीला झालं, आता संभाजीनगर झालं। पुढचं आंदोलन पुण्यात राहील। ठीक आहे, मुंबईला व्हायच्या अगोदर एक स्टॉप पुण्यात घेऊ आम्ही आणि एक मोठं आंदोलन डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या घरावर नाहीतर तिकडे मंत्रिमंडळावर आम्ही नेऊ। पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी गंभीर समस्या आहे। लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत घेत असताना काहींच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर अन्याय होणं अस्वीकार्य आहे। यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी शासनानं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर तातडीनं प्रभावी उपाययोजना आणि दोषींवर कठोर कारवाई अपरिहार्य ठरेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।